मित्रांनो, आजकाल आपण इतके मोठे आणि बिझी झालोत ना आपल्या आयुष्यामध्ये की आपण स्वतःचं आयुष्य जगायला विसरलोय. म्हणूनच आज आम्ही स्वतःचं टेन्शन बाजूला ठेवून ना थेट खरीखुरी सर्कस बघायला गेलो एका तंबूमध्ये. सर्कसच्या त्या तंबूत पाऊल ठेवताच ना एक वेगळी जादू जाणवली. तो विदूषक होता ना, तो असं लोकांना हसवत होता, पण मनात मात्र एक वेगळाच विचार आला. तो स्वतःचे दुःख, स्वतःचे कष्ट विसरून देखील जगात लोकांना हसवत होता. हे तो कसं करत होता? आयुष्यामध्ये स्वतःच एक जोकर बनून लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणं हे किती कठीण असतं हे त्यावेळेस मला समजलं. अगदी पोट पाळण्यासाठी, 4 पैसे कमवण्यासाठी ते अक्षरशः स्वतःचा जीव धोक्यात घालतात. असे आधीपर्यंत कितीतरी लोक आहेत जे सर्कसमध्ये त्यांनी आपला जीव गमावलाय फक्त 4 पैशांसाठी. असं बघून ना अक्षरशः खूप दुःख होतं आणि असं वाटतं की अशा लोकांना आपण खरंच सपोर्ट केला पाहिजे. त्यामुळे आपण आपल्या रिअल आयुष्यातले दुःख, टेन्शन विसरून असं आपण जायला पाहिजे असं सर्कस बघायला, जेणेकरून आपले मनोरंजन होईल आणि त्यांना देखील 4 पैसे मिळतील, असं माझं वैयक्तिक मत आहे. एवढंच म्हणेल, आयुष्यातल्या सर्कसमध्ये स्वतःला कधी विसरू देऊ नका. आणि हा, तुम्हाला जर आपलं बालपण आठवलं असेल सर्कस बघून तर नक्कीच कमेंटमध्ये हो म्हणून सांगा. बाय. आणि शक्य तेवढी गरिबांना मदत करा.